आशा बोल की. शीतल वहिनी, मी घरी जाऊन आलो. मग सगळं आहे ना व्यवस्थित? हा म्हणजे हाय तसं. काय रे? काय झालं? खरं खरं सांग मला. शीतल वहिनी, अगं घरात हाय सगळं नीट. फक्त जिजींनी मामींना फोन का नाही घेतलं विचारलं तर त्या चिडून बोलल्या. चिडून? हा चिडून. त्या म्हणल्या की मी कामात होते ना म्हणून नाही घेतला. मला म्हणल्या तुला काय चौकशी करायला पाठवलंय काय? असं बोलल्या वय? हा आणि काय? काय नाही. आता सांगतोस का? म्हणजे रागाच्या भरात मामी जिजींना बोलल्या. काय? हेच की एवढं बोलावंसं वाटतंय तर लेकाला फोन घेऊन द्यायला सांगा आणि मग बोलत बसा. हा मी बघते. तू ठेव फोन. हा. आणि हा कुणाला काय बोल ना कसा. नाही. मामी आणि का चिडल्या असतील? माझं तर काय चुकलं नाही ना? मी आधीच फोन केला पाहिजे होता म्हणूनच चिडल्या असत्या. शितले शितले चला. शितले कसली भारी दिसतेस ग तू. काय झालं? तोंड का पडले तुझं? नाही काय नाही ते त्यांना भेटायला जायचंय ना म्हणून जरा टेन्शन आलंय. हे मिसेस फौजी आहेस तू, कसलं टेन्शन घेते? तिकडे तर अख्ख्या गावात नडतीस की एकटी, इथे कसलं टेन्शन घेते? हे बघ, आज पहिल्यांदा आर्मी ऑफिसरच्या बायकोला भेटणार आहेस. त्या कशा वागतात कशा राहतात नीट बघ. चल. चला. मामी जीजींना असं बोलल्या? माझा फोन बी नाही उचलला. कोणीतरी त्यांना काय तर बोलल्याशिवाय अशा नाही वागायच्या त्या. तुम्ही आसामला जा नाही तर जगाच्या पाठीवर कुठं पण जा, पण ज्यावेळी माघारी घरी परत याल तेव्हा तुमचं घर तुमचं राहिलेलं नसेल. त्या भैयानं तर काय भरवलं नसेल ना मामींच्या मनात? हा असंच काय तर असणार. काय तर कळलं पाहिजे. लवकरच आपल्याला ते समजा. आपल्या रानातलं खत आणलं त्याचं नोंदवलं का तिकडे? हा केली, एंट्री केली. भेटतो मी तुम्हाला. अध्यक्ष हो अध्यक्ष. कोण? हो मी हर्षवर्धन. अगं बाई भैया तुम्ही आहे बे का हो? नाही आम्ही तुम्हाला ओळखलं, तुम्ही आम्हाला न ओळखताच पुढे चाललाय. न ओळखायला काय झालं आता? नाही मग असं काय विचारलं? मला वाटलं तुम्हीच आहे का दुसरं कोण आहे. नाही गाडी नाही म्हणून असं चालताय का काय? हा हो ते नाही, आपलं हेल्थ मेंटेनन्स ती पण गरजेची आहे ना. बाकी काय मग? काय नाही, चाललेत आपली फेडरेशनची कामं. हंती नुसत्या सह्या, कामाचा लई लोड बघा. हा वर्क प्रेशर असेल ना आता. बर आमच्या बद्दल विचारतोय आम्ही. हा अहो ती मी विचारणारच होती. तुम्हाला म्हण पक्षातनं काढलं, आता पुढे काय करणार हो भैया तुम्ही? मामी आम्हाला पक्षातनं जरी काढलं असलं तरी जिल्ह्यावर आमचा होल्ड आहे अजून. हे तुमच्या फेडरेशन मध्ये गावामध्ये अजून आमच्या शब्दाला किंमत आहे. ते राहू त्या बाजूला, आमच्या बद्दल काय ठरलंय असं विचारतोय. म्हणजे तुम्ही पण विसरलात काय? दिस इज नॉट डन बर का. अहो आमच्या प्रपोजल विषयी बोलतोय. म्हणजे जयश्रीच्या लग्नाचा जो प्रस्ताव मांडला होता त्याच्याबद्दल बोलतोय मी. ती चाललंय की.
चाललंय ते चांगलं चाललंय, पण काय चाललंय ते आम्हाला बी कळू द्या. आव एवढं उतावळ होऊन गुडघ्याला बाशिंग बांधून का बसलाय हो? अहो नाही नाही, असं काय नाही. कसं नाही तर मग कसं? अहो एवढा हात धुवून का मागे लागलाय तुम्ही? का आवळा देऊन कोळा काढायचा विचार आहे तुमचा? म्हणजे आमच्या हेतूवर तुम्ही पण संशय घ्या. आईला भलायचा जमानाच नाही राहू द्या मग. आव ओ भैया, आव तसं कुठं म्हणते मी तवा? मी फक्त एवढंच म्हणते की जरा दम धरा की. आता अशा गोष्टी काय लगेच होत असतात वय तवा? नाही खरंय तुमचं, पण काय आमच्यावर पण प्रेशर आहे हो. प्रेशर? आणि तुमच्या? ए आमच्या घरातले हो नुसतं गोड्यावर बसलेत, लग्न कर लग्न कर. त्यांनाच लग्नाची घाई झाली. त्यांना काही झाली का तुम्हाला पण झाली? नाही नाही तसं काय नाही, तुम्ही सांगा की एकदम आरामात. बघा, नाहीतर लईच घाई करत असतील घरातले तर मग घरात ती म्हणत असतील तसं. नाही नाही, आय विल वेटिंग, यू डोंट वरी बरं का. त्याचं काय आहे? आता तुम्ही अशी घाई कराल तर कसं होणार? शेवटी पोरगीच्या लग्नाचा प्रश्न आहे. आधीच तिच्या आयुष्यात काही कमी प्रॉब्लेम आहेत वे तवा. हा, त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेमच कमी व्हावेत म्हणून आम्ही त्यांच्याशी लग्न करतोय. म्हणजे तिच्या आयुष्यातले प्रॉब्लेम कमी व्हावे म्हणून तुम्ही लगीन करताय वे? तुम्हाला वाटतंय म्हणून नाही वे? मग राहून दे की. अहो मामी 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 मामी, हे कुठं शब्दात पकडताय? म्हणजे भावनाला काही किंमतच नाही का? आव तुमचं काय नाही, पण पोरगीला परत पुन्हा काही त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेतोय आम्ही. पुरीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. म्हणताना सगळे अशीच म्हणतात. हर्षवर्धन देशमुखचा शब्द यो, जरा तरी विश्वास टाका हो. आणि आमचं पक्कावाला प्रॉमिस आहे एकदम. पण आम्हाला निर्णय द्यायला जरा वेळ लागेल. नाही लागू द्या की, आम्ही कुठं नाही म्हणले. पण फक्त फक्त काय? काय तुम्ही थांबवणार आणि एक दिवशी डायरेक्ट नाही म्हणणार. आता ती ह्यांच्यावर आहे. आता तुम्ही मनावर घेतल्यावर सगळं होईल की. हा ती बघते मी. हा, आता आम्ही निश्चिंत झालो, म्हणजे टेन्शन फ्री. नक्की का? होय नक्की. आता काय आम्ही तुम्हाला ताप द्यायला येत नाही. सांगा तुम्हाला कधी सांगायचं तेव्हा. सांगते की. बर येऊ का? सोडायचं तुम्हाला कुठं? चला. अहो असं नाही, बंगल्यावर गाडी बोलवतो. नाही नाही, ती मी इथंच चालली. येतो. हा या. वेटिंग आहे बरं का आम्ही. एवढी का काय करतो ह्यो? ह्याच्या मनात नक्कीच दुसरं काहीतरी आहे. पण काय जरी असेल ना, तर एवढ्या सहजासहजी माझी पोरगी देत नसती मी.